संवेदना सतत जाग्या ठेवून पत्रकारांबरोबरच समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत असणारे सहकारी मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष माननीय हरिभाऊ रक्षाळे साहेब, माननीय कल्याणदादा कुलकर्णी, माननीय मिलिंददादा यादव पोद्दार साहेब, त्याचबरोबर आदरणीय दत्ताजी पाटील साहेब, उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, रक्षाळे साहेबांनी आता सांगितलं की पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एक पाऊल उचलायचं म्हणून महाराष्ट्रातला हा पहिला उपक्रम आहे। याचं खरं तर कौतुक करायला पाहिजे, कारण आपले सहकारी, आपलं संघटन, आपले सदस्य यांच्या जीविताची, त्यांच्या कुटुंबियांची, त्यांच्या अस्तित्वाची काळजी घेणं हे खरं तर नेतृत्वाची खरी जबाबदारी असते आणि ही जबाबदारी अत्यंत सार्थपणानं आपण पार पाडत आहात याचा खरं तर आनंद आहे आणि इतरांसाठी तो आदर्श आहे। सरपंच रत्नेचं उदाहरण आपण या ठिकाणी सांगितलं। निश्चितपणानं प्रत्येक व्यक्ती हा प्रवास करतोय, जीवन अतिशय धकाधकीचं झालेलं आहे, कुठं आपल्याला काय अपघात घडेल याची अजिबात शाश्वती राहिलेली नाही। अपघात फक्त रस्त्यावरच घडावा असं काही नाही, घराचा जिना उतरताना सुद्धा पाय घसरून पडून सुद्धा दवाखान्यामध्ये 1-1 लाख 2-2 लाख रुपये खर्च करावा लागतोय। काही जणांना शेतामध्ये, आपण सगळे पत्रकार बरेच जण त्याच्यापैकी शेतकरी शेतामध्ये काम करत असताना विजेचा धक्का लागतोय, सर्पदंशाची भीती कोसळल्यासारख्या दिवसामध्ये असते। अशा कालावधीमध्ये आपल्याकडे सुरक्षा कवच असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आपण नेहमी म्हणतो की पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ मानला जातो आणि त्या माध्यमातून समाजामध्ये जे जे झाकलेलं आहे, जे न देखे रवी तेथे देखे कवी जसं म्हणतो तसं पत्रकारांना त्या कवीच्या पुढची दृष्टी असते। कवी कल्पनेमध्ये रमतो, परंतु पत्रकार हा वास्तवामध्ये वार्तांकन करण्याचं काम करतो। तर असे जे पत्रकार आहेत, या पत्रकारांना समाजातल्या सगळ्या परिस्थितीची जाणीव असते आणि ती जाणीव सातत्याने आपण लिहित असता, मांडत असता, व्यक्त करत असता, परंतु ही जाणीव समाजाबद्दलची व्यक्त करत असताना आपण एक व्यक्ती आहोत, त्या समाजाचा घटक आहोत, तर आपली सुद्धा जबाबदारी, आपली जी सुरक्षा आहे ती सुरक्षा सुद्धा जतन करण्याचं काम ही आपली जबाबदारी आणि ती जबाबदारी पार पाडण्याच्या हेतूनं आज या ठिकाणी या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। डाक कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाचा एक केंद्र सरकारचा प्रोग्राम आहे, म्हणजे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये जावं, त्याच्यामध्ये डाक विभागाच्या विविध योजनांचा प्रसार प्रचार करावा आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात, याच्यासाठी डाक चौपाल नावाचा एक उपक्रम आमच्याकडून राबवला जातो। त्या उपक्रमाच्या अंतर्गत सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर टायअप करून हा कार्यक्रम आज करतो, म्हणजे आमचा एक उपक्रम या माध्यमातून या ठिकाणी पार पडतोय। सांगायचं झालं तर आता आपण जे इन्शुरन्सची जी पॉलिसी करणार आहोत ती बजाज इन्शुरन्सची पॉलिसी आपण या ठिकाणी सांगितलेली आहे। त्याचं एक प्रमुख कारण असं आहे की 557 रुपयामध्ये 10 लाख रुपयाचा आपल्याला इन्शुरन्स मिळतोय। तो इन्शुरन्स ऍक्सिडेंटल स्वरूपाचा आहे। हे जे ऍक्सिडेंटल स्वरूप आहे, घरामध्ये आपण बाथरूम मध्ये पाय घसरून पडलोय, घरामध्ये पडलोय, पाय मुरगाळलाय, चालताना आपण पडलोय, कुणीतरी धक्का दिलाय, गाडीवरून गाडी स्लिप होऊन पडली, अशा कुठल्याही प्रकारचा छोटा आणि मोठा असणारा अपघात याच्यामध्ये कव्हर होतोय। याच्यामध्ये पंढरपुरातले 13 हॉस्पिटल आहेत ते कॅशलेस आहे, म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये जायचं आणि त्यांना सांगायचं की आमच्याकडे बजाजची इन्शुरन्स पॉलिसी आहे। आधार नंबर जरी नुसता सांगितला तरी किंवा मोबाईल नंबर जरी सांगितला तरी त्यांना पॉलिसीचा डाटा मिळून जाते, एवढी त्याच्यामध्ये सुलभता आहे। कारण आपल्याकडे डॉक्टर धीरज पाटील जे आहेत त्यांच्याकडे यासाठी अनेक जणांनी उपचार घेतलेले आहेत। हे जे 13 हॉस्पिटल आहेत पंढरपूरमध्ये आपल्यासाठीची गरज म्हणजे उपयोगिता आपल्याला आणली जाते। पुढचा तर गोष्ट अशी की याच्यामध्ये सर्पदंश इन्क्लूड आहे, लक्षात घ्या। याच्यामध्ये विजेचा धक्का लागला तरी सुद्धा इन्क्लूड आहे, कुठल्याही प्रकारचा अपघात झाला त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, म्हणजे फक्त व्यक्ती गेल्यानंतरच पैसे मिळतात याच्यात असं नाही। विमा भरल्यानंतर साधारण काय असतं की एखादा व्यक्ती दगावला गेला तरच विमा मिळतो, याच्यामध्ये असं नाही। याच्यामध्ये प्लस असेल की 60,000 रुपये पर्यंतचे ओपीडीचे आणि आयपीडीचे चार्जेस याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतात। म्हणजे काय की आपल्याला काहीतरी झाले, म्हणजे आपण पडलोय, अपघात झालाय, आता आपल्याला दवाखान्यात दाखवावं लागते, दवाखान्यात डॉक्टरांच्या चेकिंग पासून, एक्सरे पासून, MRI करायला लागला तरी MRI, या सगळ्याचे मिळून 60,000 रुपये पर्यंतचा जो काही दवाखान्याचा खर्च आहे तो दवाखान्याचा खर्च आपला माफ होतोय कॅशलेसच्या उपचाराच्या प्रकारामध्ये। अशा एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला की तिथे कॅशलेस नाही, परंतु तुम्ही त्याची बिले घेतली आणि त्या बिलाचा क्लेम करून जरी पाठवला तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ती रक्कम रिएम्बर्स होते। याप्रमाणे असणारी ही पॉलिसी, या पॉलिसीसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट पाहिजे। हे अकाउंट म्हणजे काय सांगू का तुम्हाला,
सरकारी गुगल पे आहे, सरकारी फोन पे आहे. सरकारी फोन पे गुगल पे एक वेळ हे प्रायव्हेट, यांना वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनला चार्जेस लावतात. पोस्ट ऑफिसचं जे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं जे अकाउंट काढलं जातं या अकाउंटला कुठल्याही प्रकारचे तुम्हाला चार्जेस नाही. याच्यामधून जे गुगल पे मधून जे काम करू शकता, फोन पे मधून काम करू शकता, त्याच्यापेक्षा सुरक्षित काम तुम्ही या माध्यमातून करू शकता. ही झाली पहिली गोष्ट, ज्याच्यामध्ये तुम्ही सांगायचं झालं तर सर्व प्रकारचे रिचार्ज करू शकता. मोबाईल रिचार्ज असेल, डिश रिचार्ज असेल, इलेक्ट्रिसिटी बिल पेड असेल, गॅसचं पेमेंट करायचं असेल, तुम्हाला टोलचं पेमेंट करायचं असेल, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे इतर लाईफ इन्शुरन्स असतील, लाईफ इन्शुरन्सचं पेमेंट करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला याचं घर बसल्या 24 आवर्स बँकिंग मिळतं. म्हणजे या अकाउंटमध्ये तुमच्याकडे बॅलन्स आहे, तुम्हाला असं वाटलं की कोणाला तर मला 25,000 पाठवायचे, इन्स्टंट तुम्ही याच्यामधून 25,000 रुपये पाठवू शकता अत्यंत सुरक्षित पद्धतीने. त्यामुळे बँकिंगची फॅसिलिटी मिळते. एनईएफटी आरटीजीएसची फॅसिलिटी याच्यामध्ये अवेलेबल आहे. आयएमपी ची फॅसिलिटी याच्यामध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्हाला कुठं जायची गरज नाही. आणि जर तुम्ही यापूर्वी पोस्ट ऑफिसचे ग्राहक असाल की जसं तुमच्याकडे सेव्हिंगचं अकाउंट आहे, जसं तुमच्याकडे पीपीएफचं अकाउंट आहे, कोणाचं सुकन्याचं अकाउंट आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही त्या सगळ्या अकाउंटचे पेमेंट याच्यामधून तुम्ही पैसे भरू शकता. ही सुविधा याच्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे आज जो आपण या ठिकाणी कॅम्प करतोय, या कॅम्पमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट काढतोय. त्या अकाउंट बरोबर आपण बजाजची इन्शुरन्सची पॉलिसी करतोय. हे दोन हेतू पूर्ण झाल्यानंतर आणखी एक अतिशय चांगला उपक्रम म्हणजे भारतीय डाक विभागाचा असा आहे, तो म्हणजे पोस्ट ऑफिसचा सेव्हिंग अकाउंट. त्या सेव्हिंग अकाउंटला एटीएमची फॅसिलिटी आहे, या सेव्हिंग अकाउंटला चेकबुकची फॅसिलिटी आहे, या सेव्हिंग अकाउंट मधून म्हणजे पोस्ट ऑफिस मधून एनईएफटी आरटीजीएस फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही चेकबुक घेऊ शकता. याचबरोबर याच्यामध्ये तुम्ही जे व्यवहार करता ते व्यवहाराला कुठल्याही प्रकारचे चार्ज लागत नाही. एटीएमचा अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज 176 रुपये सोडला तर कुठल्याही प्रकारचा चार्ज याला लागत नाही. असं असणारे सेव्हिंगचं अकाउंट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही जे इन्शुरन्ससाठी जे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं ऍपचं अकाउंट काढणार आहे, ते ऍपचं अकाउंट आणि आमचं पासबुकचं सेव्हिंग अकाउंट हे दोन्ही एकमेकाला लिंक होतंय. हे अकाउंट लिंक झाल्यानंतरचा फायदा काय, तर तुम्ही ऍप मध्ये जायचं आणि सेव्हिंग खात्याच्या पासबुक अकाउंट मधले पैसे ते ऍप मध्ये घेऊ शकता. ऍप मधले पैसे तुम्ही पासबुक मध्ये पाठवू शकता. ही सगळी क्रिया ऑनलाईन करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा यायची गरज नाही. सगळे व्यवहार आपल्याला काय करता येतात, डिजिटल पद्धतीने करता येतात. हे पासबुकचं सेव्हिंगचं अकाउंट काढला. आता हा तर आपण बजाजचा विमा तर करतोय आपण, पण या बजाजच्या विम्याच्या व्यतिरिक्त पोस्ट ऑफिस मध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना नावाची एक योजना आहे. तुम्हाला माहित नसेल, तुम्ही पत्रकार आहे तर माहित असेल कदाचित काही जणांना, पण मी सांगतो तर ही माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. 20 रुपये मध्ये 2 लाख रुपयाचा अपघाती विमा भारत सरकार देतो, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. त्याच्यामध्ये कंडिशन अशी आहे, एक तर कायमस्वरूपी अपंगत्व आलं पाहिजे किंवा व्यक्ती दगावला पाहिजे. असं झालं तर त्याला 2 लाख रुपये त्याला किंवा त्याच्या वारसाला मिळतात. तर 20 रुपये ही गोष्ट जर आपण बघितली तर काही अतिशय निग्लिजिबल अमाऊंट आहे. सहज गेलो तर आपण 40-50 रुपये करतो. तर मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार मंडळी तुमचं स्वतःचं सेव्हिंग अकाउंट काढा, ज्याच्यासाठी आपण 500 रुपये भरायचं सांगितलंय, त्याच्याऐवजी मी तुम्हाला म्हणतो 600 रुपये भरा. किती रुपये भरा? 600. त्याचा फायदा काय होईल? त्याला 4% व्याज दर आहे. आमच्या 600 रुपयाला किती टक्के व्याज दर आहे? 4% व्याज दर. या 600 रुपयाला वर्षाकाठी 24 रुपये तुम्हाला व्याज आहे. आणि त्या व्याजातले 20 रुपये तुमच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेला जातील. म्हणजे त्या व्याजामध्ये तुमचं 2 लाख रुपयाचा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर होतो. आणि कोणाचा? केंद्र सरकारचा. त्याच्यामध्ये जर काय स्वरूपी अपंगत्व आलं म्हणजे एक डोळा, एक हात, एक पाय निकामी झाला तो देवाला, तर त्या व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतात. किंवा काहीच नाही झालं आणि दुर्दैवाने एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला, असं होत नाही, कोणाचं होऊ पण नाही, परंतु जर दुर्दैवाने झालं कोणाचं तर त्याच्या वारसाला आपण काय करू शकतो? 2 लाख रुपये देऊ शकतो. अशा प्रकारची सुविधा. याच्यासाठी वय किती आहे? 18 ते 70 वर्ष वय. म्हणजे 18 ते 70 वर्ष वयोगटातल्या व्यक्तीला 2 लाख रुपयाचा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स करायचा हे जर माहित झालं तर कितीतरी लोकांपर्यंत ही माहिती जाण्याची गरज आहे. तुम्ही तर पत्रकार आहात, तुमच्या माध्यमातून ही माहिती आमच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची असेल, पोस्ट ऑफिसची असेल, हे सुकन्या समृद्धी योजना आहे. जगातला 8वं आश्चर्य म्हणजे चक्रवाढ व्याज आपण म्हणतो. सुकन्या समृद्धीला 8.20% व्याज आहे. कारण आमची